मित्रांनो नमस्कार. परत एकदा आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज बघणार आहोत तळकोकणातील दडलेला अजून एक सर्वांग सुंदर बीच म्हणजे निवती या छोट्याशा खेडेगावाला लागून असलेला निवती बीच. इथे आम्ही पायांना स्पर्श करणाऱ्या लाटांचा अनुभव घेतला. पायाखालून अलगद निसटणारी वाळू जणू काही आपल्याला गुदगुल्या करून निघून जात होती. आमच्या लहानग्यासोबत आम्ही देखील हरवून गेलो होतो. इथे आम्ही प्रत्यक्ष मासेमारी करताना पाहिले. समुद्राचा निरोप घेताना सूर्यास्त पाहिला आणि सकाळी कोवळ्या कोवळ्या किरणांनी समुद्राचे स्वागत करणारा सूर्योदयही पाहिला. मित्रांनो, अशा ह्या अप्रतिम निवती बीचचा व्हिडिओ आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. बेळगावमधून दुपारी आम्ही 2च्या दरम्यान वेंगुर्ल्याच्या दिशेने निघालो. कुडाळपासून साधारण 25 किलोमीटरवर हा निवतीचा किनारा आहे. छान मोकळ्या रस्त्याने आम्ही निवतीच्या दिशेने निघालो. इथून एक रस्ता निवतीला जातो आणि दुसरा भोगवे बीचला. आम्ही निवतीच्या दिशेने निघालो. अरुंद रस्ता, दुतर्फा काजूची झाडे पार करत आम्ही निवती या छोट्याशा गावात पोहोचलो. खरं तर या गावचं नाव आहे किल्ले निवती. गाडी पार्क करण्यासाठी पे पार्किंगची सोय केलेली आहे. गाडी पार्क करून चालत आम्ही बीचच्या दिशेने निघालो. कोकणी घरांच्या अंगणातून पायवाटेने आम्ही बीचवर पोहोचलो. इथे तुम्हाला घरगुती होमस्टे सुद्धा दिसतील. माडा पोपळीच्या बागा, घराला लागूनच दूरवर पसरलेला समुद्र किनारा असे सुंदर दृश्य होते. आम्ही किनाऱ्यावर पोहोचलो त्यावेळी ऑलमोस्ट सूर्यास्ताची वेळ झालेली, त्यामुळे किनारा अजून खुलून दिसत होता. 2 खडकांच्या मध्ये असणारा हा निवतीचा समुद्र किनारा खरंच आगळा वेगळा आहे. अंधार पडल्यावर आम्ही तिथून निघालो. तर मित्रांनो, आम्ही इथं मस्त टाईम स्पेंड केलेला आहे. खूप मजा आली ह्या ठिकाणी. आत्ताचे वाजले आहेत 7 आणि दुपारचं आम्ही जेवण करण्यासाठी कुठंही थांबलेलो नाही आहे. तर आता इथून जाऊया आणि बघूया आता होमस्टे ज्या ठिकाणी आम्ही जाण्यासाठी आलो होतो तिकडचं कॅन्सल करून आम्ही इथे एक घरगुती होमस्टे आहे त्या ठिकाणी चाललो आहोत. ॲक्च्युली आम्ही जाणार होतो त्या ठिकाणी, तिकडं लाईट लागलेत ना, त्या ठिकाणी जाणार होतो, पण तिकडचं कॅन्सल करून आम्ही ह्या ठिकाणी चाललो आहोत. किनाऱ्यावर लागूनच असलेल्या देवांश होमस्टेमध्ये आलो. तिथे रूम अवेलेबल होता. मग काय, आम्ही तिथेच राहायचं ठरवलं. एकदम घरच्यासारखंच वातावरण होतं आणि थोडाही परकेपणा होता. काही क्षणातच आपलंसं करून टाकणारा कोकणी माणसाचा स्वभाव मनाला आकर्षित वाटतो. जेवणामध्ये 2 भाज्या, डाळ, भात, चपाती, सोलकढी आणि सुरमई फ्राय असा छान मेनू होता. जेवणाची चव खरंच अप्रतिम होती. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही किनाऱ्याच्या दुसऱ्या भागात गेलो. गोल्डन रॉकमुळे किनारा 2 विभागात डिवाइड झालेला आहे. सकाळीच एक बोट मासेमारी करून परत आलेली होती. तर मित्रांनो, सकाळी आम्ही बीचवरती आलेलो आहोत आणि मस्त सनराईज झालेला आहे, सूर्योदय झालेला आहे. तर आम्ही चाललो आहे एक बोटीकडे, कारण मे बी बहुतेक मच्छी गावले का बघूया त्या ठिकाणी. हे बघा, बोट आलेली तर आहे त्या साईडला दिसते आणि आणखीन एक बोट त्या साईडला गेले, म्हणजे आम्ही जे काल फिरत होतो ना त्या साईडला एक बोट गेलेली आहे. तर इथं बघूया हे ना काय मच्छी वगैरे गावलेली आहे काय. मासे खायला खूप मजा येते, परंतु ते पकडण्यासाठी लागणारी मेहनत प्रत्यक्ष डोळ्याने पाहत होतो. सगळे मिक्स ना, फक्त जास्त बांगडे. हां हां. सकाळी किती वाजता जाता? सकाळी 5 वाजता. हा कवडा ना?
केंड केंड हा 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 त्याला पकडला की असं पोट फुगवणार. ओके ओके. मग हे जाळीमध्ये सापडल्यानंतर त्यांना खातात की पहिलाच अगोदरच खातात? जाळ्यात अडकले हा ना, हा त्या खायला. खायला बघतात. आता जागेवरच ना मग अडकून ना. हा 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 पाहायला मिळत नाही. अच्छा ते सापडत नाहीत ना जाळीमध्ये? ते नाही सापडत. नाही. तर मित्रांनो ही जी मच्छी आहे हाफ खालेली केंडके नावाचा मासा आहे जो की जाळीत अडकल्यानंतर ह्याला खाल्लेला आहे. हे बघा अशा प्रकारे. इथून चढून वर गेल्यावर सर्वत्र दिसतो तो निळाशार दूरवर पसरलेला समुद्र. मित्रांनो आपण ज्या ठिकाणी आहे त्याला गोल्डन रॉक बोलतात. थोडा वेळ एन्जॉय करून आम्ही परत रूमवर आलो. या परत आजीला घेऊन ये. फ्रेश होऊन नाश्ता केला आणि सगळ्यांचा निरोप घेऊन तिथून आम्ही निघालो. निवती गावच्या पुढे वरती एक टेबल पॉइंट आहे आणि तिथेच समुद्रात पाय पसरून उभा असलेला निवतीचा किल्ला. किल्ल्यावर पूर्ण झाडी असल्यामुळे जाणे पॉसिबल नव्हते आणि किल्ल्याचे काही अवशेषच आता शिल्लक राहिले आहेत. या पॉइंटवरून आपल्याला भोगे बीच सुद्धा दिसतो. एका दिशेने निवतीचा समुद्र किनारा आणि दुसऱ्या दिशेने भोगवे किनारा असे छान दृश्य या पॉइंटवरून दिसते. खरं तर आतापर्यंतचा हा सर्वात सुंदर असा पाहिलेला बीच. खेडेगावातील रम्य सकाळ, पक्ष्यांची किलबिल आणि घरगुती चविष्ट जेवण अशा सुंदर वातावरणातून पाय काही निघत नव्हता. मित्रांनो, अशी होती ही आपली निवती बीचची सफर. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून नक्की सांगा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.